शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे गर्णीकर शारदा संस्कृत क्लासेस मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये आलेला पाठ क्रमांक 7 योगमाला या अंतर्गत आलेल्या श्लोकांचं नेमकं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पाहणार आहोत. आणि यातील संधिविग्रह, भाषांतर आणि पाठाचा भाषाभ्यास या तीनही गोष्टी सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यासयेत प्राज्ञो यथाशक्ती निरंतरम. जीवनामध्ये आपणाला जर व्यवस्थित राहायचं असेल, सुखी आनंदी जीवन जगायचं असेल तर योगासन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण योगासन म्हणजेच व्यायाम, शुद्ध आहार, शुद्ध चांगले विचार, प्रामाणिक कर्तव्य आणि व्यायाम या 4-5 गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या प्रत्यक्षात तर आपलं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी जाऊ शकतं. उच्चारण कशा पद्धतीनं करायचं या बाबतीत पाहूया आपण आता. हटस्य प्रथमांगत्वाद आसनं पूर्वमुच्यते कुर्यात् तदासनं स्थैर्यम आरोग्यम चांगलाघवम. संधियुक्तच उच्चारण करणं आवश्यक असतं श्लोकांचं. त्या दृष्टीनं वामोरूपरी दक्षिणं च चरणं संस्थाप्य वामं तथा दक्षोरूपरी पश्चिमेन विधिना धृत्वा कराभ्यां दृढम् अंगुष्ठो हृदये निधाय चिबुकं नासाग्रमालोकयेत् एतद्व्याधि विनाशकारी यमिनां पद्मासनं प्रोच्यते. पादांगुष्ठो तु पाणिभ्यां गृहीत्वा श्रवणावधि धनुराकर्षणं कुर्यात् धनुरासनमुच्यते. प्रसार्य पादो भुवि दण्डरूपो दोर्भ्यां पदाग्रद्वितीयं गृहीत्वा जानोपरि न्यस्तललाटदेशो वसेदिदं पश्चिमतानमाहुः. मूलार्पितदक्षपादं जानोर्बहिर्वेष्टितवामपादं प्रगृह्य तिष्ठेत् परिवर्तिताङ्गः श्रीमत्स्यनाथोदितमासनं स्यात्. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रमहरं चित्तविश्रान्तिकारकम्. अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंगश्च लौल्यं च षड्भिर्योगो विनश्यति. सध्याच्या काळामध्ये, या आधुनिक युगामध्ये माणसाच्या तशा मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत, पण शिक्षण आणि आरोग्य हे सुद्धा काळानुरूप मूलभूत गरज बनलेली आहे. सध्याच्या काळामध्ये रामदेव बाबा यांनी केवळ आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये योगासनाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. आणि या योगासनाचे मूळ आहेत पतंजली. त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी योगासनाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजली रानतोस्मी. योगाने मनाचे, शब्दाने वाणीचे, मलम शरीरस्य शरीराचे, मलाने आणि वैद्यकाने, यह अपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम म्हणजे ज्यांच्यामुळं ह्या काही गोष्टी दूर होऊ शकत नाहीत त्या पतंजली महोदयाने करून दाखवलेला आहे. त्यांना प्रांजली अनतः म्हणजे दोन्ही हात जोडून मी वंदन करतो, नमस्कार करतो. पादो हस्तो जानुनी द्वे उरश्चाथ ललाटकम
अष्टांगेन स्पृशेत भूमीम साष्टांग प्रणतिश्च सा. आपलं 8 प्रकारचं अंग, अंग म्हणजे काय? शरीराचा एक एक भाग त्याला अंग म्हटलं जातं. हे 8 प्रकारे आपण ज्यावेळेस भूमीला, जमिनीला स्पर्श करतो, त्यालाच साष्टांग दंडवत असं म्हटलं जातं. 2 पाय, 2 हात, 2 गुडघे, छाती आणि कपाळ यांनी जमिनीला स्पर्श करून एखाद्याच्या पाया पडणं म्हणजेच साष्टांग दंडवत असतं. उगं तोंडी म्हणून चालत नाही. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. चला तर धन्यवाद. शारदा संस्कृत क्लासेस ऑफलाईन ऑनलाईन सुद्धा प्रवेश सुरू आहेत. हे सांगितलेलं मार्गदर्शन जर आपल्या सर्वांना आवडलं तर निश्चित आपण आम्हाला संपर्क साधू शकता. मोबाईल नंबर 98 220 95 760.